नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा अंधारवाडी एक सापळा. लेखिका सविता किरनाळे. तन्मय, चल ना, आपण कुठेतरी फिरून येऊ. 4 दिवस, किती महिने झाले घराबाहेर पण पडलो नाही आपण. शांभवी नवऱ्याशी बोलत होती. अगं पण कसे जाणार? ट्रेनने जाणे मला सेफ वाटत नाही. आणि गिगीचं काय, त्याला कुठे ठेवणार? लॅपटॉपवरची आपली नजर न हलवता तन्मय म्हणाला. त्याने नुसतं नजर उचलून आपल्याकडे पाहिलेसुद्धा नाही. याचा शांभवीला भयंकर राग आला. ती तिथून उठली आणि बेडरूममध्ये जाऊन तिने सगळा राग दारावर काढला. त्या दणक्याने खिडक्यांची तावदानं हल्ली आणि तन्मय दचकला. तन्मय उठून बेडरूममध्ये आला. शांभवी तोंड फुगवून बसली होती. शांभवी, अशी काय करते? जरा समजून घे ना माझा मुद्दा. हां बोल, काय आहे तुझा मुद्दा? उशी मांडीवर घेऊन सरसावून बसून तिने विचारले. तिचा तो आविर्भाव पाहून तेजस गडबडून गेला. काही नाही, आजूबाजूची परिस्थिती बरोबर नाही म्हणून म्हणत होतो मी. तुला आजूबाजूच्या परिस्थितीची काळजी आहे, पण माझी नाही. गेले कित्येक महिने आपण घरी बसून आहोत. आता परिस्थिती निवळत चालली आहे. तुझं ठीक आहे रे, तुला नवे प्रोजेक्ट मिळतात, रोज नवीन काम. शिवाय नेटफ्लिक्स आहेच की फावल्या वेळासाठी. पण माझं काय? मी दिवसभर एकतर किचनमध्ये असते, नाहीतर काहीतरी सटरफटर काम करत असते. मैत्रिणींशी किती आणि काय बोलणार फोनवर? किती वेळ मोबाईलवर टाईमपास करू? तू मात्र इथल्या इथेच मित्रांकडे जाऊन येतोस. मी कंटाळली आहे रोज तेच तेच करून. शब्दागणिक तिचा आवाज वाढत होता. वर्षभर आलेला ताण स्पष्ट दिसत होता चेहऱ्यावर तिच्या. बरोबरच तर होते तिचे म्हणणे. बोल, कुठे जायचे? शांभवीचा हात हातात घेत तन्मयने विचारले. त्याच्या प्रश्नाने ती खुलली. रागावणार नाहीस ना? मला ना अक्कलकोटला जायचे आहे. 2 वर्ष झाले दर्शनाला नाही जाऊ शकली. येताना तुझ्या मावशीकडे पण जाऊन येऊ. बायपास सर्जरी झाली आहे ना त्यांची. बरं, परवा निघू आपण. तू तयारी करायला घे. मावशीलाही कळव तसं. तन्मयच्या होकाराने शांभवी खुश झाली. स्वामींवर तिची श्रद्धा होती. दरवर्षी ती 1 दिवस तरी दर्शनासाठी अक्कलकोटला जात असे. कारने जायचे ठरले होते. मुंबई ते अक्कलकोट जवळपास 400 किलोमीटरचे अंतर, म्हणून सकाळी 6 वाजता निघाले ते घरून. तन्मय गाडी चालवत होता. शांभवी बाजूच्या सीटवर, तर त्यांचा भला मोठा लॅब्राडॉर गिगी मागच्या सीटवर आरामात विसावला होता. 10 वाजता पुणे ओलांडल्यावर एका झाडाखाली थांबून त्यांनी सोबत आणलेली सँडविचेस खाल्ली. अर्धा तास इंजिनला विश्रांती देऊन ते पुढील प्रवासाला निघाले. 1 वाजता इंदापूर मागे पडले. आतापर्यंत सतत गाडी चालून तन्मय थकला होता. एक चांगला ढाबा पाहून त्याने गाडी थांबवली. दोघे ढाब्यावर झाडाखाली टाकलेल्या बाजेवर विसावले. गिगीने झाडाखाली गारव्यात ताणून दिली. पोटभर जेवल्यावर पुढील प्रवासासाठी पाण्याच्या बाटल्या, बिस्किट वगैरे घेऊन थोडा राऊंड मारून तन्मय परतला. तोपर्यंत शांभवी गिगीला त्याचे खाणे देऊन स्वतःचे आवरून तयार झाली होती. या सगळ्या सोपस्कारात 1.5 तास मोडला होता. त्रिकुटाचा पुढील प्रवास सुरू झाला. 10 मिनिटात एसीच्या गारव्याने शांभवीला झोप लागली. किती वेळ प्रवास चालू होता काही समजत नव्हते. मार्च महिना संपत आला होता. कापणीचा हंगाम असल्याने खिडकीच्या बाहेर उघडी बोडकी शेतशिवारं दिसत होती. भर दुपारची वेळ, भगभगीत ऊन, यामुळे नकळत मनावर उदासी आली होती. तन्मय चुपचाप गाडी चालवत होता. तेवढ्यात रस्त्याकडेला शांभवीला मोठ्या वडाच्या झाडाखाली एक टपरी दिसली. तिच्यावर बोर्ड होता, कोकम सरबत मिळेल असा. शांभवीने गाडी त्या टपरीजवळ थांबवायला सांगितली. तन्मय आणि ती दोघे उतरले. 2 फुल ग्लास सरबताची ऑर्डर दिली. का कुणास ठाऊक, पण तिला टपरीवाल्याच्या चेहऱ्यावरील
गूढ स्मित आवडले नाही. तन्मय पैसे देत होता तोपर्यंत शांभवीने एक घोट घेतला. अगदी वेगळी चव होती. आपसुकच तिचे डोळे मिटले गेले. पुढचा घोट घेऊन तिने तन्मयकडे पाहिले तर तो तिथे नव्हताच. बाजूला कारही दिसत नव्हती. तिने आजूबाजूला नजर फिरवली तर सगळे दृश्य पूर्णपणे वेगळे दिसत होते. ती एका गावाच्या मध्यभागी उभी होती. आता मात्र शांभवी हादरली. काहीतरी भलतेच झाले होते. अजूनही तिच्या हातात सरबताचा ग्लास तसाच होता. तिने तो टपरीवाल्याकडे सोपवला. यावेळेस मात्र हसून तो बोलला, अंधारवाडीमध्ये आपले स्वागत असो. शांभवीच्या अंगावर शहारा आला. तिच्या लक्षात आले ती एका सापळ्यात अडकली होती. बाहेर पडण्याचा मार्ग तिला स्वतःलाच शोधायचा होता. ती चालत पुढे निघाली. अंधारवाडीतही दुपारच होती. पण ऊन उबदार न वाटता रोगट वाटत होते आणि सूर्यही तेजस्वी न दिसता खऱ्या सूर्याचे प्रतिबिंब वाटत होते. गावातून फेरी मारताना शांभवीच्या लक्षात आले तिथे जवळजवळ सर्व काळातील माणसं होती. सगळे निर्विकार, चेहऱ्यावर कसलेच भाव नसलेले. धोतर बाराबंदी घातलेले पुरुष, नऊवारी नेसलेल्या स्त्रिया, मुंडासे घातलेले, पागोटे घातलेले, पॅन्ट शर्ट अशा आधुनिक वेशातील पुरुष. एक इंग्रजही दिसला तिला. म्हणजे मानवाला ज्ञात असलेल्या प्रत्येक कालखंडातील स्त्री पुरुष, मुली मुलं होती त्या गावात. हे इतके सगळे लोक म्हणजे आदिम काळापासून तो सापळा तिथे असावा. आपल्याला कोकम सरबताची टपरी दिसली. कुणाला दुसरे काही दिसले असावे. त्यांच्या काळानुसार आणि गरजेप्रमाणे काहीही करून इथून निसटले पाहिजे हा विचार शांभवीच्या मनात दृढ होऊ लागला. तिने जवळून जाणाऱ्या बाराबंदी आणि धोतर नेसलेल्या, कमरेला तलवार लटकवलेल्या पुरुषाला थांबवले. मराठी शिपाई किंवा सरदार असावा. काका, इथून बाहेर जायचा रस्ता कुठे आहे? पोरी, तोच तर शोधतोय कवा धरणं. स्वारीवर जायचं होतं. वाईच पाणी प्यावं म्हणून थांबलो त्या झाडाखालच्या झोपडीवर. हताश स्वरात तो म्हणाला. देर इज नो वे आउट ऑफ हियर लेडी. इंग्रज उद्गारला. दे हॅज टू बी. भीतीने गर्भगळीत होऊन शांभवी म्हणाली. आतापर्यंत पूर्ण गाव पालथे घालून झाले आणि भेटेल ती व्यक्ती तिला बाहेर जाण्याचा मार्गच नसल्याचे सांगत होती. पूर्णपणे थकलेली आणि निराश झालेली शांभवी एका घरच्या कट्ट्यावर बसली. हे काय होऊन बसले? कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी सरबत प्यायला उतरले. आतापर्यंत पोहोचलो असतो आम्ही अक्कलकोटपर्यंत. स्वामी तुम्हीच हो. तिने हात जोडले आणि चमकलीच. कानावर कुठूनसे स्वर येऊ लागले. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. पाठोपाठ कुणीतरी जोरजोरात हलवत आहे असे जाणवले. शांभवीने महत्प्रयासाने डोळे उघडले. तिचा फोन वाजत होता. त्याची रिंगटोन म्हणून तिने तारक मंत्र ठेवला होता. तन्मय तिला हलवत होता. तन्मयच्या मावशीचा फोन होता. कुठवर पोचले विचारण्यासाठी. बोलून झाल्यावर ती तन्मयला आपल्या स्वप्नाबद्दल काही सांगणार. तेवढ्यात तोच म्हणाला, शांभवी तहान लागली आहे यार. समोर बोर्ड आहे बघ कोकम सरबतचा, तिथे थांबू. त्याने दाखवल्या दिशेने तिने पाहिले तर एका पुरातन अजस्त्र वडाखाली टपरी, अगदी तिने स्वप्नात पाहिली होती तशीच. मागच्या सीटवर बसलेला गिगीही कान टवकारून जोरजोरात भुंकायला लागला, जीव खाऊन. तन्मय, इथे नको ना थांबायला, पुढे कुठेतरी थांबू. बघ गिगीही कसा करतोय. मला एकदम बॅड फिलिंग येत आहे इथे. अस्वस्थ होऊन ती म्हणाली. अगं काही नाही, चिल. त्यालाही कंटाळा आला असेल म्हणून भुंकत असेल तो. काही नाही होणार. एवढे बोलून तन्मयने कार थांबवली. मन घट्ट करून शांभवीही खाली उतरली. तन्मय त्या माणसाला पैसे देत होता. त्याचा चेहरा पाहून शांभवी नखशिखांत हादरली. तो तोच होता. तन्मय, चल इथून. नकोय ते सरबत आपल्याला. नको पिऊस ते. त्याचा हात धरून ती त्याला गाडीच्या दिशेने खेचू लागली.
त्या ओढाताणीत त्याच्या हातातील ग्लास खाली पडला. तन्मय चिडला. काय मूर्खपणा आहे हा शांभवी, तो ओरडला. तितक्यात बाजूने जाणारी एक कार तिथे थांबली. खिडकीतून एका सरदारजीने बाहेर डोके काढून विचारले, की गल है भाई साहब, ऐसे बीच रास्ते पर क्यों खडे हो? तन्मय भानावर आला. समोर काही नव्हते फुटलेल्या ग्लासशिवाय. सरदारजीही त्या ग्लासकडे बघून गंभीर झाला. आप दोनों तुरंत गड्डी में बैठो, जल्दी, तो ओरडला. तन्मय आणि शांभवीने तसेच केले. कार चालू करून ते सरदारजीच्या कारमागे सुसाट निघाले. काही किलोमीटरवर एक छोटे हॉटेल पाहून सरदार थांबला. ते पाहून तन्मयही थांबला. सगळे खाली उतरले. मित्रा, आज तुझे नशीब बलवत्तर, म्हणूनच तू वाचलास, नाहीतर काही खरे नव्हते. तो एक भयानक सापळा आहे. मीही अगदी नशिबाने वाचलो त्यामधून. नीट बघितले ना परत, काहीच नाही तिथे. दर काही दिवसांनी लोकांना तिथे काही दिसते. मला अस्सल पंजाबी लस्सीचा ठेला दिसला. एक घोट जरी घेतला असता तरी आज तुम्हाला दाखवायला दिसलो नसतो. नशीब चांगले म्हणून कुणीतरी मी जसे थांबवले तुम्हाला तसे थांबवले मला वेळेवर. तिथे काय आहे कसे आहे नाही माहीत, पण जे आहे ते भयानक आहे, सरदारजी म्हणाला. शांभवीने न राहून तिला पडलेले स्वप्न सांगितले. ते ऐकून दोघेही भयचकित झाले. अच्छा, म्हणून तू तो सरबताचा ग्लास फोडलास का? स्वामींनीच आज आपल्याला वाचवले. तन्मय थरारला होता. पण तिथे जर धोका असेल तर तसा बोर्ड लावला पाहिजे, शांभवी म्हणाली. कसा लावणार बोर्ड? कारण प्रत्येकासाठी वेगळा सापळा असतो. बाकीच्यांना काही दिसत नाही तिथे, फक्त वडाचे झाड दिसते. मला अनुभव होता म्हणून मी थांबलो. इतर कुणी लक्ष दिले का तुमच्याकडे? आपण फक्त दुसरे कुणी अडकू नये म्हणून लक्ष ठेवायचं. त्याचे आभार मानत तन्मय शांभवी पुढील प्रवासाला लागले. मात्र मनातून आत्ता अनुभवलेला प्रसंग जात नव्हता. काल्पनिक. समाप्त. वाचक हो, तुम्हाला माझ्या कथा आवडतात हे मिळणाऱ्या व्ह्यूजवरून लक्षात येतेच, पण मला तुमच्या प्रोत्साहनाचीही गरज आहे. म्हणून कृपया शब्दचाफा चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अनेक सुंदर कथा घेऊन तुमच्या भेटीला येऊ शकेन. धन्यवाद.